पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। एक वेळा नव्हे तर दोन वेळा ठाकरेंची शिवसेना फोडण्याची कामगिरी करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची मदत मिळाल्याची माहिती आता समोर आली आहे। किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ऑपरेशन टायगर खऱ्या अर्थाने मार्गी लागल्याचं सांगितलं जात आहे। एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेतील खासदार फोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, मात्र ही चर्चा काही प्रत्यक्षात येत नव्हती। एकतर एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांकडून ग्रीन सिग्नल मिळत नव्हता, तर दुसरीकडे ठाकरे गटातील खासदारही शिंदे गटात गेल्यास पुन्हा निवडून येऊ का याबाबत साशंक होते। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 6 खासदारांची थेट संवाद साधून त्यांच्या राजकीय भवितव्याची हमी घेतल्यानंतर हे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार झाल्याची माहिती समोर आली आहे। ऑपरेशन टायगर मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई अत्यंत महत्त्वाची ठरली। मोहिमेसाठी आवश्यक खासदारांचे पाठबळ संख्याबळ पूर्ण करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच ठाकरे गटातील खासदारांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती। खासदारांना भाजपमध्ये द्यायचं की शिवसेनेत याबाबत काही काळ संभ्रम होता असं समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ऑपरेशन टायगरमधील त्यांच्या सहभागाबाबत सूचक वक्तव्य केलं होतं। ऑपरेशन यशस्वी झाले आणि रुग्ण सुखरूप आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तेव्हाच ऑपरेशन टायगरमध्ये फडणवीस यांचा महत्त्वाचा रोल असल्याचं स्पष्ट झालंय। एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी अनेकदा ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र या मोहिमेला भाजप नेतृत्वाचा आशीर्वाद मिळत नव्हता। जानेवारी 2024 नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ऑपरेशन टायगरचा गांभीर्यानं विचार सुरू केला। मुख्यमंत्र्यांनी संबंधित खासदारांशी थेट संवाद साधून त्यांचा राजकीय भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्याचं आश्वासन दिल्यानंतर चर्चेला वेग आला। त्यानंतर या खासदारांनी ठाकरे गटातून बाहेर पडत लोकसभा अध्यक्षांना आपण स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.